तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, अजितदादा यांचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल। मुंबई 7 फेब्रुवारी 2024। केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी संध्याकाळी दिलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेलं। निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिलं, त्यामुळे शरद पवार गटाला मोठा झटका बसला असून त्यांच्या गटात मोठी खळबळ माजली आहे। या निर्णयाचे राज्यभरात पडसाद उमटत असून एकीकडे अजित पवार गटातील कार्यकर्ते आनंदात जल्लोष करत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार गटातील नेते कार्यकर्ते संतापले असून पुन्हा लढाईसाठी सज्ज होण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे। दोन्ही गटांमध्ये बॅनरबाजी सुरू असून मुंबईत तसेच दिल्लीतही ठिकठिकाणी बॅनर युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे हे सर्व सुरू असताना पवार गटाने थेट अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला। त्याचवेळी अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यातून अजित पवार यांना टार्गेट करण्यात आलं आहे। शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली, एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरेंना सोडून भाजपामध्ये गेले तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये अजित पवार यांनी शिंदे गटावर निशाणा साधत त्यांना खडे बोल सुनावले आहेत। शिवसेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटावर अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला होता। शिंदे गटाने शिवसेनेतून फुटल्यानंतर पक्षाचे नाव आणि पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकला होता। निवडणूक आयोगातली लढाई त्यांनी जिंकली, त्यानंतर अजित पवारांनी एका जाहीर सभेत त्यावरून एकनाथ शिंदेंवर चांगली टीका केली होती। त्यामध्ये अजित पवारांनी शिंदे गटाला शिवसेना पक्ष न चोरता नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिला होता। आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे। जे अजित पवार तेव्हा शिंदे यांना सल्ला देत होते त्यावेळची त्यांची उक्ती आणि आताची त्यांची कृती यामध्ये किती विरोधाभास आहे, हेच या व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूरपर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं। हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का, याचाही विचार झाला पाहिजे। अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।